अशी एक ट्रिक सांगणार आहे, पहिल्यांदा जरी करत असाल ना तर एकदम परफेक्टच करणार, 100% गॅरंटी देऊन सांगते। आणि एकदम कुरकुरीत होणार हे वडे, आतून सॉफ्ट आणि बाहेरून एकदम कुरकुरीत। जर तुम्हाला व्हिडिओमध्ये काही कळालं नसेल तर कमेंट करून तुम्ही विचारू शकता। आणि आवाजसुद्धा ऐकलाच असेल तुम्ही, इतके कुरकुरीत झाले होते ना हे वडे। आणि खरं सांगते खायला पण खूपच भारी झाले होते, नक्की करून बघा। व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा। कधी पण खिचडी किंवा साबुदाणा वडे वगैरे करायचे असतील ना तर साबुदाणा रात्री भिजवायचा, म्हणजे छान भिजल्या जातो। तर आता मला गुरुवारी हे वडे बनवायचे होते, तर बुधवारी रात्री मी हे साबुदाणा भिजत घालणार आहे। तर 1 वाटी साबुदाणा घेतला आहे। साबुदाणा पहिल्यांदा स्वच्छ 2 ते 3 पाण्याने धुवून घ्यायचा आहे। आणि साबुदाणामधलं जोपर्यंत पांढरं पाणी निघते ना तोपर्यंत आपल्याला 3 ते 4 वेळेस तरी धुवायचं आहे। साबुदाणामध्ये स्टार्च खूप असते म्हणून ते पूर्ण पांढरं पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे। तर आता इथं मी 2 ते 3 पाण्याने साबुदाणा छान धुवून घेतला आहे आणि घाण पाणी आहे ते फेकून दिलं आहे। पुन्हा दुसरं स्वच्छ पाणी टाकायचं आहे। बघा आता तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतच असेल, साबुदाणा पूर्ण पाण्यामध्ये भिजलेला आहे आणि पाणी बऱ्यापैकी थोडंसं वर आलेलं आहे। इतकं पाणी आपल्याला टाकायचं आहे साबुदाणामध्ये। साबुदाणा भिजलं की अर्धा इंच तरी पाणी वर आलं पाहिजे, इतकं आपल्याला पाणी टाकायचं आहे। वडे करण्यासाठी आपण जेव्हा साबुदाणा भिजवतो ना तर पाण्याचं प्रमाण कमी झालं नाही पाहिजे। साबुदाणा भिजवता वेळेस पाणी थोडं जास्त झालं तर चालेल, पण कमी पडलं नाही पाहिजे। तर आता रात्रीचे वाजलेले आहेत 10:25। तर आता मला दुसऱ्या दिवशी बनवायचं आहे ना साबुदाणा, म्हणून मी आदल्या दिवशीच भिजत घातला आहे। तर आता हे झाकून आपल्याला ठेवून द्यायचं आहे। तर रात्रभर असंच ठेवून द्यायचं झाकून, म्हणजेच काय तर रात्रभर साबुदाणा छान भिजतो आणि वडे पण खूप भारी बनवून तयार होतात। तर आता गुरुवारी सकाळी 7:15 झालेले आहेत। तर आता बघूयात साबुदाणा भिजला का नाही व्यवस्थित। तर बघू शकता मस्त असं साबुदाणा भिजलेला आहे। जसा आपल्याला साबुदाणा वडे बनवण्यासाठी लागतो ना तसाच साबुदाणा मस्त असा मऊ एकदम भिजलेला आहे, बघू शकता। थोडंसं दाबून असं बघायचं, साबुदाणा खूप भारी भिजलेला आहे। जर तुम्ही रात्री साबुदाणा भिजवायचे विसरलात तर मग काय करायचं, सकाळी 7-8 वाजता हे साबुदाणा भिजवायचा आणि 4 ते 5 तासांनी मग ह्याचे वडे बनवायचे। असं पण खूप भारी होतो। पण मी रात्रीच साबुदाणा भिजवलं होतं कारण सकाळी मला हे वडे बनवायचे होते। तर बटाटासुद्धा मी एक उकडायला टाकलेला आहे। तर आता ज्या वाटीने 1 वाटी साबुदाणा घेतला होता त्याच वाटीने अर्धी वाटी आपल्याला शेंगदाणे घ्यायचे आहेत। शेंगदाणे मस्त ताव्यावर खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत, तेल टाकायची गरज नाही आहे। गॅसची फ्लेम एकदम मिडियम ठेवायची आणि मग शेंगदाणे भाजायचे, म्हणजे आतपर्यंत छान शेंगदाणे खरपूस भाजले जातात आणि छान क्रिस्पी पण होतात शेंगदाणे। तर बघू शकता। आणि कधी काय होतं, शेंगदाणे ना बाहेरूनच भाजले जातात आणि आतमध्ये तसेच कच्चे राहतात। बघू शकता आतमधून सुद्धा शेंगदाणे छान व्यवस्थित भाजलेले आहेत। काही बायका काय करतात, वडे करता वेळेस कच्चे शेंगदाणे जाडसर वाटून घेतात आणि मग वडे बनवतात। तसं कधीच करायचं नाही। कधी पण वडे करतावेळी शेंगदाणे छान खरपूस भाजून घ्यायचे आणि मग मिक्सरमधून किंवा खलबत्त्यामध्ये जाडसर वाटून घ्यायचे। तर आमची लाईट गेली होती म्हणून मी खलबत्त्यामध्ये शेंगदाणे जाडसर असे वाटून घेतलेले आहेत। तर जास्त बारीक पेस्ट बनवायची नाही थोडीशी जाडसरच ठेवायची। जसं तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत आहे ना त्याच पद्धतीने शेंगदाणे जाडसर ठेवायचे आहेत। शेंगदाणे जाडसर ठेवले ना वडे अजून जास्त क्रिस्पी होतात आणि खायला खूप भारी लागतात। तर आता शेंगदाण्याचा कूट पण तयार झालेला आहे। आता बऱ्याच बायकांचे वडे करताच तेलामध्ये फुटतात बघा, तर ही टिप्स नक्की फॉलो करा। भिजवलेला साबुदाणा वाटीने किंवा ग्लासने व्यवस्थित मॅश करून घ्यायचा। मॅश केल्यामुळे त्याला साबुदाणाला ना छान चिकटपणा येतो आणि वडे ना तेलामध्ये फुटत नाहीत। तर ही टिप्स नक्की लक्षात ठेवा। या पद्धतीने खरंच वडे करून बघा, 100% तेलामध्ये फुटणार नाहीत, चवीला पण खूप भारी होतात। साबुदाणा मॅश केला ना असा, म्हणजे त्याचा उंडा किंवा त्याचा गोळा असा बनवून तयार झाला पाहिजे, एवढा आपल्याला मॅश करून घ्यायचा। तर आता याच्यामध्ये आपल्याला 3 ते 4 बारीक कापलेल्या हिरव्या मिरच्या, याच्यामध्येच आपल्याला जाडसर वाटलेल्या पूर्ण शेंगदाण्याचा कूट टाकायचा आहे। आणि हो, तुम्हाला व्हिडिओमध्ये काही कळालं नसेल तर कमेंट करून तुम्ही विचारू शकता। आता याच्यामध्येच आपल्याला उपवासाचं सेंधव मीठ टाकायचं आहे। आता लगेच शेंगदाणे, हिरवी मिरची आणि मीठ टाकल्यावर लगेच बटाटा टाकायचा नाही, तर पहिल्यांदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। मीठ सगळीकडे व्यवस्थित लागलं पाहिजे। जर बटाटा आधीच टाकला तर व्यवस्थित मीठ सगळीकडे लागणार नाही, व्यवस्थित मिक्स होणार नाही मीठ। तर आता साबुदाणा व्यवस्थित आपल्याला सगळं मिक्स करून झालेला आहे। तर इथं मोठ्या आकाराचा 1 बटाटा मी उकडून घेतला होता। आता ते बटाटा आपल्याला खिसणीने खिसूनच टाकायचा आहे। साबुदाणा आणि बटाटा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे आणि पीठ आपल्याला हे मळून घ्यायचं आहे। जर खूप कोरडं पीठ झालं असेल, हे साबुदाणा खूप कोरडा झाला असेल ना तर हाताला थोडंसं पाणी लावायचं आहे आणि पाणी लावून हे छानपैकी पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे।
तर बघू शकता आता लगेचच आपल्याला वडे बनवायला घ्यायचे आहेत. तर काय करायचं, छोटासा गोळा घ्यायचा आहे साबुदाणाचा. जास्त मोठा नको, जास्त मोठे वडे नको, एकदम छोट्या छोट्या साईजमध्येच आपल्याला हे वडे बनवायचे आहेत. जास्त मोठ्या साईजमध्ये केले ना तर वडे आतून कच्चे राहतात किंवा शिजत नाहीत ते व्यवस्थित आणि जास्त पिठूळ लागतात. मग त्याच्यामुळे जास्त मोठे नको, छोट्या साईजमध्येच एवढ्याली साईज एकदम परफेक्ट आहे. एवढ्या साईजनुसार जर वडे केले ना तर आतूनसुद्धा छान शिजल्या जातात आणि ते पिठूळसुद्धा होत आहेत आणि मस्त कुरकुरीत लागतात. आणि मधातून एक छोटंसं होल पाडायचं किंवा छिद्र पाडायचं म्हणजे छान आतपर्यंत वडे ना शिजले जातात. याच पद्धतीने सगळे वडे मी करून घेणार आहे. तर बघू शकता मस्त असे सगळे वडे मी करून घेतलेले आहेत. साईडला मी गॅसवर तेलसुद्धा गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे. तर आता एक एक करून आपण वडा ना तेलामध्ये सोडणार आहोत. तेल छान कडकडीत गरम झाल्यावर तेलामध्ये जितके बसतील वडे तितके आपल्याला तेलामध्ये टाकायचे आहेत. इथं मी 4 वडे तेलामध्ये सोडलेले आहेत. तर लगेचच आपल्याला हे वड्याला म्हणजे झाऱ्याने हलवायचं नाही, एकदम सेट होऊ द्यायचं आणि खालची साईड छान तळली ना की दुसरी साईड आपल्याला वड्याची तळून घ्यायची आहेत. आणि छान क्रिस्पी वडे होतात. हे इतके मस्त झाले होते ना, खरंच मी शब्दात नाही सांगू शकत. या पद्धतीने खरंच वडे करून बघा, इतके क्रिस्पी होतात आणि खायला पण खूप भारी लागतात. तर सगळे वडे याच पद्धतीने आपल्याला तळून घ्यायचे आहेत आणि कलरसुद्धा बघू शकता खूप भारी आलेला आहे. तर नक्की या पद्धतीने वडे करून बघा आणि तुम्हाला रेसिपी कशी वाटली नक्की सांगा. ओके, बाय.